पण याला कारणीभूत तुम्ही दोघे आहात। माझ्या प्रत्येक सुखाच्या क्षणात तुम्ही दोघं आडवे आला आहात। हिच्यामुळे माझ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आणि तरी तुम्ही हिला सोडायला तयार नाही। मी तर म्हणतो हे सारं काही सोडून ध्यानात जावं। मला यातलं काहीही नकोय। पण याने काही प्रश्न मिटणार आहे? हा प्रश्न तर तुम्हीच निर्माण केला आहे। देवा, बघितलं? अहो, यांच्यासाठी तुम्ही स्वतः रानामंदी गेलात, पण ह्यासनी त्याचं काही हाय का? आणि म्या तुम्हासनी सांगावा धाडून तकले, पर तुम्ही नाही आला। असं का देवा? वनात तुम्ही मला भेटायला आला होतात? होय म्हाळसा। म्हणजे वनात जे ऋषी होते ते तुम्हीच होतात? होय। का आलात तुम्ही मला भेटायला? मी तुम्हाला येऊ नका असं सांगितलं होतं ना? मला सहाय्य नको होते। देवा, तुम्ही मला का नाही शिकवलं? अहो, ह्यासनी नाही शिकायचं तुमच्याकडून, मग कशा पायी गेला होता तुम्ही ह्याच्याकडं? मी माझे दायित्व पार पाडले। आणि बानू, मी तुला देखील सहाय्य केले आहे। तुला देखील मी शिकवलं आहे। केवळ शिकवून तुला सत्य नाही समजणार। त्यासाठी दृढ निश्चय हवा, संकल्प हवा। त्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्या आराध्यावर आणि आपल्या पतीवर प्रेम करणं। ते तुला कसं जमेल? कारण तू कितीही नाही म्हटलंस तरी मनात लोभ ठेवून तू इथे आली आहेस। हे या अगोदर बी तुम्ही बोलला होता, पर आज देव मोहर आहे की मला देवासनी विचारायचं आहे। देवा, चंदनपुरीत तुम्ही 12 वर्ष राहिलात, त्यातनं मला हात घेऊन आलात, पर आज पातूर एक तरी दागिना मागितला हाय म्या तुमच्याकडं? कधी धन मागितला हाय स्वतःसाठी? म्हाळसा, तू तिच्यावर केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये। रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.